नमस्कार, नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। समोरचं नाव तुम्ही पाहताय, लिहिलेलं आहे काय, टर्निंग पॉईंट रिसायकल प्रायव्हेट लिमिटेड। अगदी बरोबर ओळखलं। आपलं अजून एक कंपनी होती टर्निंग पॉईंट नॅचरल केअर, आणि आता ही अजून एक प्लॅस्टिक लाईनमध्ये। समोर पाहताय सुनील भाऊ। भाऊ, काय सांगसाल या कंपनीबद्दल? नमस्कार। आपण एका नवीन सेगमेंटमध्ये एंट्री मारलेली आहे। तर आपण जी आता सुरुवात केलेली आहे ना, आपण मार्केटमध्ये पाहिलं की प्लास्टिकचा प्रॉब्लेम हा खूप मोठ्या लेवलला आहे, ज्याच्यामध्ये प्लास्टिक बऱ्याच ठिकाणी कचऱ्यामध्ये जातं, त्याचं रिसायकलिंग होत नाही, आणि बरंचसं कंपन्यांचं प्लास्टिक पण इकडे तिकडे पडलेलं असतं। तर आम्ही आमच्या मित्रासोबत जोडून आम्ही कंपनी चालू केलेली आहे, ज्याचं नाव आहे टर्निंग पॉईंट रिसायकलर प्रायव्हेट लिमिटेड। आमचे 3 फर्म आहेत तशा, त्याच्यामध्ये ग्रीन सोल्युशन, ग्रीनेक्स एन्व्हायरमेंटल, या दोन्ही फर्मचं काम आहे की पोल्युशन कंट्रोलचे लायसन्सिंग करणं, बाकीच्या सर्व्हिसेस देणं, आणि ही जी आमची तिसरी फर्म आहे ह्याचं काम असणार आहे की प्लास्टिकला रिसायकलिंग करणं, त्याचा रूपांतर ग्रॅन्युल्समध्ये करणं। म्हणजे तुम्ही जे मार्केटमध्ये पाहता सगळे प्रोडक्ट, आपण जे काही हाऊस होल्डचे किंवा इतर प्रोडक्ट पाहतो ऑटोमोबाईलचे, ते बनतात कशापासून? तर त्या प्लास्टिकपासून बनतात। आम्ही अशा येणाऱ्या रॉ फॉर्ममधल्या प्लास्टिकला कन्वर्ट करून त्याचं ग्रॅन्युल्समध्ये रूपांतर करतो। आम्ही मार्केटमध्ये हे ग्रॅन्युल्स सप्लाय करतो। जे लोक प्लास्टिक मोल्डिंग करतात त्यांच्यासाठी आम्ही मटेरियल सप्लाय करतो, किंवा त्यांना जर रॉ फॉर्ममध्ये मटेरियल हवे असेल तर अशा प्रकारचे चिप्ससुद्धा आम्ही देतो। तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारचे प्लास्टिकचे मटेरियल्स आपण देतो आहे। सोबत आपण ETP प्लांट, STP प्लांट, म्हणजे हे रिसायकलिंगचा हा प्लांट वेगळा, आणि सोबत ETP STP प्लांटसुद्धा काम करत असतो। हे आपलं ग्रीनेक्स एन्व्हायरमेंटल आणि ग्रीन सोल्युशन याच्या अंडर हे काम होतं। तुम्हाला पोल्युशन कंट्रोलचं लायसन काढायचं आहे किंवा तुम्हाला कोणतं कन्सेंट करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला, आणि तुम्ही आमच्याकडून ह्या सर्व्हिसेस पण घेऊ शकता पोल्युशन कंट्रोल रिलेटेड, आणि पोल्युशनला थांबवण्यासाठीचं आहे आमचं पुढचं एक पाऊल आहे। याच्यासाठी तुमचा आम्हाला सपोर्ट गरजेचा आहे। हां, त्याच्यानंतर आमचा अजून एक सर्व्हिस आहे, ह्याच्यामध्ये लॅबोरेटरीचं आम्ही काम करतो। आपली लॅबोरेटरी आहे ग्रीन सोल्युशनची, जी आपण टेल्को रोडला आपली ती लॅब आहे, ज्याच्यामध्ये टेस्टिंगच्या सगळ्या सर्व्हिसेस दिल्या जातात। मग वॉटर टेस्टिंग, सॉईल टेस्टिंग, एअर टेस्टिंग, अशा 3 प्रकारच्या आपण सर्व्हिसेस त्यात देतो। ॲग्रिकल्चर आणि फूड टेस्टिंगसुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करतो। तर थोडक्यात आपण त्यानंतर टर्नकी प्रोजेक्ट जर पाहिलेत तर टर्नकी प्रोजेक्टमध्ये STP, ETP, WTPचा RO आणि ZLD असे प्लांटचं सिवेज ट्रीटमेंट प्लांट वगैरे आपण बनवून देतो। हे सगळ्या मोठ्या कंपन्यांना लागणारी हे। त्यानंतर आपलं फॅक्टरी लायसन्स आणि कंप्लायन्समध्ये काम आहे। फॅक्टरीचे जे काही रिलेटेड कंप्लायन्स असतात, फॅक्टरी लायसन्स झालं, इक्विपमेंट टेस्टिंग झालं, सेफ्टी ऑडिट झालं, ॲन्युअल कंप्लायन्स झालं, अशा बऱ्याचशा सर्व्हिसेस, MPCB कन्सेंट आणि बाकी सगळे सर्व्हिसेस तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये। तर या सर्व्हिसेस पण आपण देतो। सस्टेनेबिलिटी नंतर आपली जी ग्रीनेक्स एन्व्हायरमेंटल ही करते काय, तर हे सस्टेनेबिलिटीवरती काम करते, जी आता जगाची गरज आहे। ह्याच्यामध्ये आपला एक प्रोडक्टसुद्धा आपण त्यात लॉन्च केलेला आहे, ड्युअल फ्लो नावाचा, प्रेझेंटिंग इंडियाज नेक्स्ट जनरेशन स्मार्ट वॉटर लेवल कंट्रोलर। हा वॉटर लेवल कंट्रोलर आहे, हा आपण लॉन्च केला आहे, आणि आपले क्लायंट्स आपले देशात आणि परदेशात आहेतच। तर ह्याच्यामध्ये लाईफ सायकल असेसमेंट, कार्बन फुटप्रिंट आणि वॉटर फुटप्रिंट कॅल्क्युलेशन ह्या सर्व्हिसेस आपण देतो। ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन करून देतो, ग्रीन अँड एन्व्हायरमेंटलचं ऑडिट करून देतो। तर अशा प्रकारच्या सर्व्हिसेसमध्ये आम्ही आता सुरुवात केलेली आहे। आपल्या क्लायंटची लिस्ट तुम्ही पाहू शकता। सर्व मोठ्या क्लायंट्सला आपण सर्व्हिस देतो, सर्टिफिकेशन देतो। ह्या रिसायकलिंगमध्ये आपण आता जस्ट पाऊल ठेवलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये आपण ग्रॅन्युल्स आणि चिप्स फॉर्ममध्ये आपण मटेरियल सप्लाय करणार आहोत। हे तुम्ही आमची क्लायंटची लिस्ट पाहू शकता। म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश हा होता की पोल्युशन कंट्रोल करता करता आपण त्याच्यात काहीतरी नवीन पाऊल उचलणं गरजेचं आहे। तर आम्ही सुरुवात प्लास्टिकपासून केलेली आहे, परंतु प्लास्टिक सोडून आम्ही बरेचसे प्रोडक्ट्स ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। हे फक्त रॉ फॉर्ममधले प्रोडक्ट आहेत, सोबत आम्ही FG प्रोडक्टसुद्धा लवकरच देणार आहोत। तर स्टॉल नंबर जो आहे, आता प्लास्टोचं एक्झिबिशन चालू आहे, स्टॉल नंबर आपला 358A, आणि तुम्ही आल्यानंतर ग्रीन सोल्युशन, टर्निंग पॉईंट रिसायकलर आणि ग्रीनेक्सचा कंबाईन स्टॉल पाहू शकता। सोबत तुम्हाला प्लास्टिक रिलेटेड अजून काही जर माहिती हवी असेल तर तुम्ही ह्या एक्झिबिशनला व्हिजिट करणं गरजेचं आहे। एक्झिबिशन अजून 3 दिवस असणार आहे, तर येण्यासाठी तुम्हाला नक्की चान्स आहे अजून पण। एक्झिबिशन PICCA ग्राउंड मोशीमध्ये आहे, आणि वेळ जी त्याची 9 ते 5 आहे, तर नक्कीच। तर आत्ताच आपण माहिती पाहिली की टर्निंग पॉईंट नॅचरल कंपनी, यासोबतच आता आपण नवीन सेगमेंटमध्ये उतरलो आहे, टर्निंग पॉईंट रिसायकल्स प्रायव्हेट लिमिटेड। तर मित्रांनो, नाव कसं वाटलं हे देखील सांगा तुम्ही, आणि नक्की तुम्ही कोणी या एक्झिबिशनला आले तर 358 नंबरच्या स्टॉलला भेट द्यायला विसरू नका। धन्यवाद।